श्री गुरुदेव दत्त. श्री दत्तात्रय प्रभूंना माझा नमस्कार असो. श्री श्रीपाद श्री वल्लभांना माझा नमस्कार असो. श्री नृसिंह सरस्वती महाराजांना माझा नमस्कार असो. श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री गुरुचरित्र अध्याय 33. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक शिष्यराना लागे सिद्धाची आचरणा विणवीत असे कर जोडून भक्ती भावे करून या म्हणे स्वामी सिद्धमुनी पूर्वकथानुसंधानी पती सहित सुवासिनी आली गुरु समागमे. श्री गुरु आले मठासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारून आम्हासी निरोपावी दातारा सिद्ध म्हणे एक बाळा. दुसरे दिवशी प्रातःकाळ दंपती दोघे गुरु जवळ येऊन बैसती वंदुनी विणविताती कर जोडोनी आम्हा शोक घडले दिनी एक येतीने येऊन नाना धर्म निरोपिले. रुद्राक्षचारी आम्हासी देता बोलला परियेसी कानी बांधोनी प्रेतासी धन करी म्हणितले. आणि कैक बोलिले रुद्रसुक्त असे भले अभिषेक करीती विप्र कुळे ते तीर्थ आणावे. आणोनी तीर्थ प्रेतावरी प्रोक्षा तुम्ही भावे करी अंतकाळी समय दर्शन करी. श्री नृसिंह सरस्वती स्वामीचे ऐसे सांगोनी आम्हासी आपण गेला परियसी रुद्राक्ष राहिले मजपाशी पती श्रवणी स्वामिया ऐकोणी तिचे वचन श्री गुरु सांगती हासन रुद्राक्ष दिले आम्हीच जाण तुझी भक्ती देखोनिया. भक्ती अथवा अभक्तीसी रुद्राक्ष धारण नरासी पापे न लागती परियेसी उत्तम अथवा निचाते. सहस्र संख्या जो नर रुद्राक्ष माळा करिहार स्वरूपे होय तोची रुद्र समस्त देव वंदिती. सहस्र जरी न साधती दाही बाहुस षोडश असती शिखेसी बांधा एक ख्याती चतुर्विंशती दोही करी. कंठाभरण 32 मस्तकी बांधा चतुर्विंशाचे श्रवण द्वयी द्वादशाचे धारण करावे परियसा. अष्टोत्तर शत एक कंठी माळा करी निक रुद्रपुत्र समान एक येणे विधी धारण केल्या त्याचे फळ असे अपार माळा रुद्राक्ष असे थोर जैसे मिळते समयानुसार रुद्राक्ष धारण करावे. ज्याचे गळा रुद्राक्ष असती त्यासी पापे नातळती त्यासी होय सद्गती रुद्रलोक अखंडित. रुद्राक्ष माळा धरोनी जप करीती अनुष्ठानी अनंत फळ असे जाणी एका श्रोते एक चित्त. रुद्राक्ष ठेवून पूजेसी अभिषेकावे रुद्र सुक्तेसी लिंग पूजा समानेसी फळ असे निर्धारे. एक मुख पंचमुख एकादश असती मुख चतुर्विंशादी कौतुक मुख असते परियसा. हे उत्तम मिळती जरी अथवा असती नाना परी धारण करावे प्रीती करी लादे चतुर्विध पुरुषार्थ. याचे पूर्वी आख्यान विशेष असती अतिगहन ऐकता पापे पळून जाती त्वरित परियसा. राजा काश्मीर देशी भद्रसेन नाम परियसी त्याचा पुत्र सुधर्मायसी प्रख्यात होता अवधारा. त्या राज्याचा मंत्री सुद्धा नाम तारक असे ख्यात. दोघे कुमार ज्ञानवंत परमसख्य असती देखा. उभयता एक वयसी सुकुमार अति सुंदरेसी एके स्थानी विद्याभ्यासी वर्तती देखे संतोषे. क्रीडास्थानी सहभोजनी असती दोघे संतोषोनी ऐसे कुमार महाज्ञानी शिवभजक परियसा. सर्व देही अलंकार रुद्राक्षमाळा शृंगार भस्मधारण त्रिपुंड तिलक असे परियसा. वर्तता ऐसे एके दिवशी तया राजमंदिरासी आला पराशर ऋषी साक्षात ब्रह्म तो देखा. ऋषी आला देखोनी राजा सन्मुख जाऊनी साष्टांग नमोनी घेऊनी आला मंदिरात. कर जोडोनी मुनीश्वरासी विणवी राजा भक्तीसी पिसे लागले पुत्रासी काय करावे म्हणत असे. रत्नाभरण अलंकार न घेती भूषणे परिकर रुद्राक्ष माळा कंठीहार सर्वाभरणे करीती. शिकविल्या नायकती कैसे ज्ञान यांचे मती स्वामी याते निरोप देती तरीच ऐकती कुमार. भूत भविष्य वर्तमानी त्रिकाळज्ञ तुम्ही मुनी याचा अभिप्राय विस्तारून निरोप आवे दातारा. ऐकोणी रायाचे वचन पराशर ऋषी जाण निरोपी तसे आसवन म्हणे विचित्र असे ऐका. तुझ्या आणि तुझ्या मंत्रीसुताचा वृत्तांत विस्मयाचा सांगेने एक चित्तेसाचा म्हणे ऋषी तयवेळी. पूर्वी नंदीग्राम नगरी होती एक वैश्यानारी अति लावण्य सुंदरी जैसे तेज चंद्रकांती. सर्वाभरणे तिसी असती जैसी दिसे मनमथरती नवयौवन सोमकांती अति लावण्य सुंदरी. असो निवार वनिता म्हणे आपण पतिव्रता धर्म करी असंख्याता अन्न वस्त्र ब्राह्मणासी. सखी वर्ग सहित नित्य नृत्य करी मनोरथ कुक्कुट मर्कट विनोदार्थ बांधिले असती नृत्य मंडपी. तया मर्कट कुक्कुटासी रुद्राक्ष माळा भूषणेशी कुक्कुटाच्या शिखेशी रुद्राक्ष एक बांधिला असे. तया मर्कट कुक्कुटासी शिकवी नृत्य विनोदेशी वर्तता एके दिवशी अभिनव झाले परियसा. शिवव्रती म्हणजे एक वैश्याला महाधनी रुद्राक्ष माळा भस्मांक प्रवेशला तिच्या घरी. त्याचे सव्य करी देखा रत्नखचित लिंगनिका तेज फाके चंद्रार्क विराजमान दिसत असे. देखोनी लिंग रत्नखचित विस्मय करी वार वनिता आपुले सखीसी असे म्हणत ऐसी वस्तू पाहिजे. कुसा तया वैश्यासी देईल जरी मोलासी अथवा देईल रतीसी होईल कुलश्री दिवसतीन.
ऐकोनी सखियांचे वचन म्हणे वैश्य हासन देईन लिंग मोहन रती कांक्षा करून या तुमची मुख्य वारवणिता होईल जरी माझी कांता दिवस तीन पतिव्रता होनी असणे मनोभावे ऐकोनी वैश्य वचन बोले वारवणिता आपण दीनत्रय सत्य जान होईन तुमची कुलश्री लिंग देवोनी वेश्यसी बोले वैश्य परियसी माझ्या प्राण समानेसी लिंग असे जाणतो या कारणे लिंगासी जतन करावे परियसी हानी होता लिंगासी प्राण आपला तेजिना संभोग समय लिंगासी ठेवो नये जवळी केसी म्हणे वैश्य तियेसी तये वेळी परियसा ऐकोनी वैश्यवचन मंडपी ठेविले लिंगरत्न मध्यस्तंभी बैसवनी गेली अंतर्गुहासी क्रीडा करीत दोघे जण होती एका एक क्षण उठिला अग्नी अद्भुत जान तया नाट्य मंडपात अग्नी लागोनी मंडप भस्म झाला जैसा धूप वैश्य करीत असे प्रलाप देखो नियात हे वेळी म्हणे हा हा काय झाले माझे प्राणलिंग गेले विजवीत आती प्रति प्रबळे नगर लोक मिळवणी विजवून पाहती लिंगासी झाले दग्ध परियसी अग्नित मर्कट कुक्कुटासी दहन झाले अवधारा वैश्य देखोनी त्यावेळी दुःख करी अति प्रबळी प्राणलिंग जळोनी गेले आता प्राण तेजीन म्हणे लिंग दहन झाले म्हणत अग्नी प्रवेश केला त्वरित नगर लोक विस्मय करीत वेश्या दुःख करीत असे वैश्य माझा प्राणेश्वरू तया हानी झाली निर्धारू पतिव्रता धर्म करू म्हणे प्राण तेजीन आपुले बंधू सहोदरासी नमो निपुसे तये वेळेसी निरोप द्यावा आपणासी पती सभागमे जात असे ऐकोणी तियेचे वचन दुःख करीती बंधुजन म्हणती तुझी बुद्धिहीन काय धर्म करीतेसी ऐसे वैश्य किती येती त्यांची कैसी होशी सती हा सती नगर लोकख्याती काय तुझी बुद्धी सांगे माझा पती झाला मृत आपण जिवंत नाही सत्य पतिव्रता धर्मख्यात वेदशास्त्री परियसा पती सवे जे नारी सहगमन जाय प्रीती करी एक एक पावले भूमीवरी अश्वमेध यज्ञ फळ असे म्हणून विनवी समस्तांशी निघाली बाहेर संतोषी आली अग्निकुंडापाशी नमन केले अग्निकुंडा स्मरून या सर्वेश्वर केला सूर्यासी नमस्कार प्रदक्षिणे उल्हास थोर करीती झाली त्यावेळी नमुनी समस्त द्विजासी उभी ठेली अग्निपाशी उडी घालिता वेगेसी अभिनव झाले तयवेळी सदा शिव पंचवक्त्र दशभुजा नागसूत्र हाती असे पाणपात्र त्रिशूळ डमरू घरी असे भस्मांकित जटाधारी बैसला असे नंदीवरी धरिता झाला वरचेवरी वेश्यसी तयवेळी ईश्वर म्हणे तियेसी आलो तुझ्या परीक्षेसी धर्मधैर्य पहावयासी येणे घडले परियसा तुझे मन पहावयासी झालो अग्नी प्रवेशी तुची पतिव्रता होसी सत्य केले व्रत आपुले तुष्टलो तुझे भक्तीसी देई नवर जे मागसी आयु आरोग्य श्रियसी जे इच्छिसी मागात म्हणे वेश्या तयेवेळी न लगे वर चंद्रमौळी स्वर्गभूमी रसातळी न घे भोग ऐश्वर तुझे चरण कमळी भृंग होऊनी असे महाभाग माझे इष्ट बंधू वर्ग सकळ तुझे सन्निधेसी ऐकोणी तियेचे वचन प्रसन्न झाला गौरी रमण समस्ता विमाने बैसवून घेऊन गेला स्वर्गासी तिचे नाट्य मंडपात झोका झाला मर्कट घात तया कुक्कुटा समवेत दग्ध झाले परियस म्हणे पराशर ऋषी सांगेन राया परियसी मर्कटत्व ते जुनिया हर्षी तुझे उदरी जन्मला तुझे मंत्री याचे कुशी कुक्कुट जन्मला परियसी रुद्राक्ष धारण फळे ऐसी राजकुमार होऊन आले पूर्व संस्कारा करिता रुद्राक्ष धारण असे करीत भोगे पुत्र ज्ञानवंत केवळ भक्त ईश्वराचे आता ज्ञानवृत्ती रुद्राक्ष धारण करिता ती त्यांच्या पुण्या नाही मिती म्हणून सांगे पराशर श्री गुरु होनती दंपतीसी येणे परिरायासी सांगत झाला महाहर्षी पराशर विस्तारे ऐकोणे ऋषीचे वचन राजा विनवी कर जोडून प्रश्न केला अतिगण सांगेन ऐका एकचित्ते इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे रुद्राक्ष महिमा निरूपणम नाम तयस्त्री शतमोध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त।